भारतातील न्याय व्यवस्था या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानानं स्पष्ट केलेल्या आहेत. आता आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया. निष्णात कायदे तज्ज्ञ आणि असलेल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती ह्या पात्र मानल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा नागरिक शास्त्र तेव्हा माझ्या बरोबरच राहा. आपल्या उपक्रमामध्ये माझ्या बरोबर लक्ष द्या. पाठ्यपुस्तकाचं फक्त पान उघड म्हणजे धडा उघडून ठेवा फक्त, परंतु स्पष्टीकरण मी सगळं काही देत आहे आणि शिवाय चर्चा त्याच्यावर विचार विनिमय हा आपला सगळा चालूच आहे. परंतु माझी तुम्हाला एक हे आहे सूचना की तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित हा धडा लक्षात येईल. कारण थोडस किचकट असं आहे, गोष्टी रूपात तर हे समजावता येणार नाही मला, पण आपण प्रत्येक गोष्ट मुद्देसूद स्पष्ट करूया, कारण आपला हा नागरिक शास्त्र. बरोबर? चला पुढे जाऊ. तर न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपती करतात, बरोबर आहे, आणि त्यामुळं राजकीय दबाव हा दूर ठेवताय. आता राष्ट्रपतीच करतात म्हणजे प्रश्नच. न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी किंवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62व्या वर्षी हे सेवानिवृत्त होते. बघा, वय व्यवस्थित लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे कितव्या वर्षी? 62, आणि उच्च न्यायालयाचे 62, बरोबर. न्यायाधीशांचं वेतन जे असतं ते भारताच्या संचित निधीतून हे दिलं जातं आणि त्यावर संसदेत कधीच चर्चा होत नाही. न्यायाधीशांच्या कृती आणि निर्णयांवरच व्यक्तिगत टीका करता येत नाही आणि न्यायालयाचा अवमान करणं हा सुद्धा एक गुन्हा असून त्याच्यासाठी शिक्षा होते. आणि या तरतुदीमुळेच अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण हे मिळतं, पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते. पुढे जाऊया. संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, परंतु न्यायाधीशांना या पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा मात्र अधिकार आहे. आता पुढचा मुद्दा, न्यायालयीन सक्रियता. काय आहे आपला पुढचा मुद्दा? न्यायालयीन सक्रियता. तर न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते. ही न्यायालयाबाबतची एक पारंपरिक अशी प्रतिमा आहे. मग गेल्या काही दशकांपासून न्यायालयाच्या या प्रतिमेत थोडासा बदल झालेला असून न्यायालय सक्रिय झाले आहे. याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय आणि समतेची उद्दिष्ट ही पूर्ण करण्यासाठी पुढाकार असा घेत आहे. काय घेत आहेत? पुढाकार घेत आहेत. मग त्याच्यामध्ये आता बघूयात आपण की समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचं संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयानं केला आहे आणि त्यासाठी जनहितार्थ याचिका या महत्वाच्या ठरल्या आहेत. पुढे बघूया, जनहितार्थ याचिका म्हणजे काय? तर सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीनं न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देतं. काय करतं? न्यायालय त्यावर विचार करूनच निर्णय देतं.
आलं लक्षात इथपर्यंत? अगदी व्यवस्थित. चला पुढच्या मुद्द्यात जाऊया. उच्च न्यायालय. तर भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. आता सध्या आपल्या देशामध्ये 24 उच्च न्यायालय आहेत. किती? 24. आणि उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. आणि उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका ह्या राष्ट्रपतीच करतात. मग जिल्हा आणि दुय्यम न्यायालय ह्याच्या अंतर्गत आपण बघूया की ज्या न्याय संस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो, नेहमी ती जिल्हा आणि तालुका पातळीवरचं जे न्यायालय होतं. आता प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा सरळ न्यायाधीश हा असतोच असतो. पुढे बघूया भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा कशा आहेत. तर त्याच्यामध्ये 2 प्रमुख शाखा आहेत. एक आहे म्हणजे दिवाणी कायदा आणि दुसरा आहे फौजदारी कायदा. तर दिवाणी कायदा याच्या अंतर्गत व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे तंटे या कायद्यांच्या अंतर्गत हे येतात. कोणतं? व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणार हे तंटे. उदाहरणार्थ आपण बघितलं तर जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी. आणि मग संबंधित न्यायालयापुढे याचिका ही दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर व्यवस्थित निर्णय देते. आलं लक्षात? आता दुसरा त्याच्यामधला आपली शाखा आहे तो म्हणजे फौजदारी कायदा. आता ह्याच्यामध्ये येतं ते गंभीर स्वरूपाचे असे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे ते सोडवले जातात. बरोबर आहे? आता उदाहरण घेतलं की तुम्हाला पटकन लक्षात येईल. म्हणजे चोरी, घरफोडी, हुंड्यांसाठी छळ, हत्या इत्यादी. आता या गुन्ह्याबाबत प्रथम पोलिसांकडे माहिती अहवाल म्हणजेच काय त्याला बोलतात FIR ही दाखल केली जाते. आणि मग पोलीस त्याचा तपास लावतात आणि मग नंतर कोर्टामध्ये हा खटला दाखल होतो. बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं? आता आपण काय शिकलो या विभागामध्ये? उच्च न्यायालय आणि न्यायालयीन सक्रियता याच्यावर तुम्हाला टिप लिहायची. बरोबर? म्हणजे टिपा लिहायच्या. आता पुढच्या विभागात आपण प्रवेश करूया. चला तर